चला टाइप 2 लिहा. अशा टाइपचे येईल ना तुम्हाला आता, हे इकडून तिकडून एबीसी हे सर नो येईल ना अशा टाइपचे. आता जास्त एक्झाम्पल द्यायची गरज नाही याच्यावर. चला टाइप 2 लिहा. प्रकार दुसरा. टाइप 2 म्हणजे प्रकार दुसरा. तर ना एका व्यक्तीकडे एका व्यक्तीकडे बोट दाखवून स्त्री म्हणाली. बोट दाखवून स्त्री म्हणाली. दिले. त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबाचे आजोबांचे एकुलते एक मुलगा होता. तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय? काय येते? विनोद. तू गवाही देगा ना विनोद. आओ सही. बरोबर आहे. ते मित्र आले ते दोन ते पण गेले. चला समजला कुठे? लक्ष द्या. एक व्यक्तीकडे बोट दाखवून स्त्री म्हणाली. कोण म्हणाली? स्त्री म्हणाली. स्त्री म्हणाली. का म्हणाली? स्त्री. समजा ते स्त्री हे आहे. यस आर नो? ओ स्त्री गला ना. यस आर नो? स्त्री म्हणाली. का म्हणाली? स्त्री म्हणाली. कोणाकडे बोट दाखव? व्यक्तीकडे. व्यक्तीकडे. व्यक्ती कोण मला माहित नाही. यस आर नो? ओके. हा कोटी आहे हेही मला माहित नाही. यस आर नो? ओके.
समजा याला येथे ठेवू, त्या व्यक्तीला येथे ठेवू, यस आर नो? येथे ठेवलं, ओके डन. याचा आणि याचा रिलेशन माहित नाही. एकटी व्यक्तीकडे बोट दाखव, हा व्यक्ती आहे, बोट दाखवली, हा व्यक्ती, यस आर नो? व्यक्तीकडे बोट दाखव. त्याच्या भावाचे वडील, या व्यक्तीचे भाऊ, यस आर नो? भावाचे वडील, वडील म्हणजे इकडे यस आर नो? वडील म्हणजे या व्यक्तीच्या भावाचे वडील म्हणजे याचे वडील हो, यस आर नो? असं क्लियर आहे? वडील हे माझ्या म्हणजे माझ्या आजोबाचे एकुलते एक मुलगा हो, हा हिच्या आजोबाचा, आजोबावरती हिचा बाप येते, यस आर नो? काय समजलं का? लक्ष द्या, व्हेरी गुड. आज हिचा आजोबा म्हणजे येते ना, आजोबा घ्या म्हणा, जेव्हा हिचा बाप राहील, हिचा बाप येते ना, यस आर नो? यस आर नो? लक्ष द्या. हे म्हणजे हा जो हा हे माझ्या आजोबाचे एकुलता एक मुलगा होय, हा मुलगा हो, हिच्या आजोबाचा मुलगा हो, हा एकुलता एक आहे, यस आर नो? म्हणजे हिचा बाप हो, हा यस आर नो? हिचा बाप हो ना, हा. हे दोघं कोणाचे प्रयोग? याचे, यस आर नो? हे दोघं पोरं कोणाचे हो? याचे ना. हे म्हणजे हा बाप कोणाचा? हिचा ना, म्हणजे हे तिघे भाऊ बहीण हो, यस आर नो? त्या स्त्रीचे या व्यक्तीची कानाचे आहे भाऊ लागते ना, हा व्यक्ती, यस आर नो? काय समजलं? पुन्हा एकदा सांगू पुन्हा एकदा, हा पुन्हा एकदा सांगतोय ना. जसा म्हणतो तशी आकृती काढत आहे. लक्ष द्या. एका व्यक्तीकडे, ठीक आहे ना, एका व्यक्तीकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली. पहिले स्त्री लिहायचा, स्त्री म्हणाली, का म्हणाली? स्त्री म्हणाली, का म्हणाली? हा जो व्यक्ती आहे, बोट दाखवली व्यक्तीकडे बोट दाखवली. आता माहित नाही हा व्यक्ती कोठी आहे, माहित नाही, भाऊ हो बहीण हो मला नाही माहित, पण इथं मी लिहिलो इकडे बोट दाखवली. हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्तीचा भाऊ येतच लिहायला लागेल आपल्याला, यस आर नो? यस आर नो? भावाचे वडील, वडील वरती लिहायला लागेल, यस आर नो? वडील. तर याचा जो वडील आहे, याचाही वडील आहे, यस आर नो? याचा जो वडील हा आहे, याचाही वडील आहे. हे रिलेशन माहिती आहे सध्या. आता आहे सांगते, हे माझ्या म्हणजे हिच्या, माझ्या आजोबा म्हणजे वरती आजोबाचे एकुलता एक मुलगा आहे, मुलगा येता म्हणजे हिचा बाप, यस आर नो? आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हणजे हिचा बाप ना, एकुलता एक म्हणजे जास्त ना, यस आर नो? यस आर नो? कोण आहे एकुलता एक? हा आहे, हे माझ्या आजोबाचे एकुलता एक मुलगा आहे, हा मुलगा आहे, यस आर नो? हा मुलगा आहे आजोबाचा. तर यांचे हे कोण मुलं हो, यस आर नो? आणि हा हिचा बाप हो, हे मुलं होते, हे कोण बहीण हो, यस आर नो? समजलं? काय समजलं? राकेश, साहिल, रोशनी मैडम, आगे बढ़ते चलो या फोटोतील एका व्यक्तीकडे बोट दाखवून रोषा म्हणाली, कोण म्हणाली? रोषा म्हणाली, त्याच्या आईची एकुलती एक मुलगी माझी आई आहे. हे तर डायरेक्ट दिसत आहे. त्याच्या आईची एकुलती एक मुलगी माझी आई. तर रोषा त्या व्यक्तीची कोण? रोषा
त्या व्यक्तीची कोण? अरे त्या व्यक्तीची कोण? चांगला पहा, चांगला पहा. वही चुकीचा आहे. डायग्राम काढता येईल का? डायग्राम. रोषा, रोषा कोण आहे? भाऊ थोडी राहते रोषा. रोषा म्हणजे पोरगी होणं आहे रोषा. बोल रोशन, रोशन. बोल मामा. व्यक्ती का रोषा? रोषा. बोल मामा. आणि रोषा हाजी. येस सर. मग रोषाची विचारताय ना आपल्याला काय टाकायला लागेल? भाजी. येस सर. मग बघा लक्षात. फोटोतील एका व्यक्तीकडे बोट दाखवून रोषा म्हणाली. कोण म्हणाली? रोषा. तर रोषा इथं लिहू. रोषा म्हणाली. का म्हणाली? हा फोटो मधला व्यक्ती हो. येस सर. मग हा फोटो. आता माहित नाही या व्यक्तीतून इथे काय समज आहे मला माहित. येस सर. मग रोषाने साईडला घेऊन टाका नंतर. आता माहित आहे का? रोषा म्हणाली फोटो व्यक्तीकडे बोट दाखवून रोषा म्हणाली. कारण त्याच्या आईची म्हणजे याच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे याच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे याची बहीण ना. यस सर. नो मुलगी याची बहीण लागेल ना. नाही समजलं का? याच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे या फोटोवाल्या व्यक्तीची बहीण ही माझी आहे म्हणजे इथं रोषा आहे. यस सर. नो. इथं रोषा नाही का? आता रोषा करून टाकायचं. खतम ना. ओके. नाही समजलंय? पुन्हा एकदा सांग. किती इझी आहे. किती फक्त डायग्राम काढायची तुम्हाला वेळ आहे. डायग्राम वर सर्व दिसते. जनरेशन दिसते, बहीण भाऊ दिसते, नवरा बायको दिसते. नाही दिसत का? दिसते. तर रोषा म्हणाली. चला रोषा इथे लिहू आपण. मला माहिती का एका व्यक्तीच्या फोटोकडे हा फोटो आहे. येस सर. नो. येस सर. नो. बोट दाखवून म्हणाली रोषा. का म्हणाली? त्याच्या आईची म्हणजे याच्या आई हे आई येते राहील. यस सर. आईची एकुलती एक मुलगी म्हणजे मुलगी खाली राहील. यस सर. नो. इथे लिहू मुलगी समजा. यस सर. नो. मुलगी एकुलती एक मुलगी होण्याची. एकुलती हे याची आई होणार. एकुलती एक मुलगी होणार. हे भाऊ बहीण नाही झाले का? यस सर. नो. हे भाऊ बहीण नाही झाले का? अरे नाही झाले का? मग कन्फर्म सांग झाले का? झाले असं म्हणजे कन्फर्म नाही आहे तेवढा. हा झाले सर असं कन्फर्म. हा त्यांना हे बहीण आणि भाऊ नाही का? ओके. तर त्याच्या आईची एकुलती एक मुलगी याचा म्हणजे झाला ही माझी आई आहे. कोणाची? रोषाची. रोषाच म्हणत आहे ना. ही माझी आहे. कोणाची? रोषाची. म्हणजे रोषा येती आहे. हे खतम आहे. रोषा आहे याचा तर काही समज नाही ना. मग ते म्हणत होती बोट दाखव. तर ना आता सांगा हे रोषाची आई कोण आहे? यस सर. नो. रोषाची आई कोण आहे? आणि रोषाची आई है रोषाचा भाऊ म्हणजे रोषाच्या आईचा भाऊ कोण? हा. यस सर. नो. हा भाऊ. तर आईचा भाऊ कोण लागते? मामा. रोषाने कोण? रोषा कोण लागले याने? भाची. बरं भाषा किंवा भाची. रोषा भाषा राहू शकते, भाची राहू. यस सर. नो. समजलं का? समजलं मॅडम? नाही समजलं नाही म्हणत. हा अरे अजून नाही समजलं. हा हे आई नव्हे का? रोषाची. अरे हे रोषाची आई नव्हे का? रोषाची आई याची बहीण नव्हे का? फोटोतल्या व्यक्तीचं जेंडर कसं फिक्स झालं? हा फोटोतला व्यक्ती जर त्याला लागत असेल तर भाऊ नाही तो मुलगी असं कसं त्याच्या ती नाही समजत आहे का?
तिची आणि त्याच्या याच्यामध्ये का फरक आहे? जेंडर जेंडर समजते ना जेंडर? यस सर. तो आणि ती मध्ये का फरक आहे? यस सर नो. त्याची आणि त्याच्यामध्ये का फरक आहे? जी म्हणजे मुलगी, त्याचा म्हणजे मुलगा. डन. ते तर काय त्याच्या अजून आहे? यस सर नो. हा मुलगा नव्हे का? यस सर नो. आता क्लिअर आहे? आता नाही क्लिअर आहे, मला माहित आहे. क्लिअर आहे. पुढचा क्लिअर समजलं आता? समजलं. विजयकडे बघून रमेश म्हणाला, रमेश म्हणाला, तुझी आई ही माझ्या वडिलांच्या 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 वडिलांची वडिलांची वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर विजय रमेशचा फोन. काय काम करणार होता? आत्ताचा बघा काय लागते? आला बघा, लक्ष द्या. विजयकडे बघून रमेश म्हणाला. कोण म्हणाला? रमेश. तर रमेश येथे लिहू सध्या. यस. आता हा कोटी माहित नाही, पण येथे लिहू. बघून म्हणाला कोणाकडे? विजय. विजय येथे लिहू. का म्हणाला? माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक नाही का म्हणाला? तुझी आई म्हणजे विजयची आई. विजयची आई ना? विजयची आई. विजयची आई माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या वडिलांच्या वडिलांची म्हणजे आजोबाची ना? यस ऑर नो? एकुलती एक मुलगी आहे म्हणजे येतं ना? येतं आई येईल ना त्याची. यस ऑर नो? यस ऑर नो? माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. यस ऑर नो? कोण मुलगी आहे? आई. यस ऑर नो? विजय येत आहे ना? समजलं का? समजलं. ओके ओके ना? लक्ष द्या. माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. डन. यस ऑर नो? तर हा रमेशचा वडील, हे रमेशची बहीण, हे कोण लागेल? आत्या. हा आत्याचा पोरगा कोण? यमुना. संगी होईल ना? यस ऑर नो? गोंडीमध्ये का म्हणते संगीले? अजून एक शब्द आहे, उद्या माहिती करून या संगीले का म्हणते गोंडीमध्ये.
चला लगेच म्हणते समजलं का पुन्हा सांगायचं नाही सर समजलं साई हा मॅडम तुम्हाला समजत आहे काय अस्मिता आहे तुला आगे बढ़ते या एका व्यक्तीकडे पाहून रमा म्हणाली का म्हणाली तुमच्या मुलाची बहीण तुमच्या मुलाची बहीण माझी सासू आहे तर रमाचे पती व तो मनुष्य यांचे नाते काय जल्दी बता भाई ऑप्शन देऊ का ऑप्शन नाही देऊ सांगा चुकला तर चुकला सही जा रहे हो बरोबर आहे बरोबर आहे ऑप्शन नाही म्हटलं देखते देखते चला एका व्यक्तीकडे पाहून रमा म्हणाली कोण म्हणाली रामाने काका लागते नाच सर काका लागते रमाचे पती व तो मनुष्य यांचे नाते काय आहे म्हणजे दोघांचे नाते सांगायचे काका लागते आणि मुलगी लागते रमाचा पती मुलगा हो तो मनुष्य मुलगा असो येस आर नो तो मुलगी कुठून आला जाऊ दे एका व्यक्तीकडे रमा म्हणाली कोण म्हणाली रमा का म्हणाली रमा कोणाकडे पाहून व्यक्तीकडे व्यक्ती किती देऊ आपण सध्या सध्या कोण येतं का म्हणाली तुमच्या मुलाची बहीण म्हणजे तुमच्या मुलाची बहीण त्या व्यक्तीच्या मुलाची बहीण तुमच्या मुलाची बहीण ना बहीण असंच ना याची कोण पोरगी माझी सासू आहे कोणाची रमाची सासू आहे म्हणजे सासू आहे ना हे कोणाची सासू आहे रमाची यस आर नो रमाची सासू आहे का नाही आहे सासू केव्हा बनल पोरगा राहील तेव्हा इले कोणता पोरगा आहे कोणतरी पोरगा आहे पती म्हणून इथं रमाचा यस आर नो आपत्ती हो आपत्ती कोणाचा ना पोरगा हो हिचा नाही हिचा नाही याचा ना पोरगा हो ना सॉरी याचा नाही हिचा पोरगा हो यस आर नो क्लिअर आहे का म्हणताय रमाचे पती म्हणजे हा
तो मनुष्य म्हणजे कोण? हा व्यक्ती. यस ऑर नो? व्यक्ती. यांचे नाते काय? याचे नाते काय? आजोबा. हा हिचा बाप हो हा. यस ऑर नो? यस ऑर नो? आईचा बाप आजोबा. यस ऑर नो? आणि पोरीचा पोरगा नातू. आजोबा नातू. यस ऑर नो? क्लिअर आहे का नाही? क्लिअर आहे का नाही? नाही क्लिअर आहे. क्लिअर का नाही? एवढा इझी क्लिअर नाही का? दिसून नाही राहिला. एक काम करा, इथे या तुम्ही दोघे जण येते. समोर या. समोर या ना बरं. हा साहेब दिसता तुला? या तुम्ही दोघे. सर सर. यायला नाही. हा? तुला दिसते ना? नऊ झाला. तुला दिसत नऊ झाला. झालं ना? बघा लक्ष द्या. आपल्याला काय नाही करायचं, आपल्याला विधानानुसार आकृती काढायची आहे. उत्तर बरोबर भेटते, फक्त आकृती बरोबर काढली पाहिजे. येस ऑर नो? अच्छा. एका व्यक्तीकडे पाहून रमा म्हणाली. का म्हणाली रमा? रमा का म्हणाली? तुमच्या मुलाची बहीण. व्यक्तीकडे पाहून ना, हा व्यक्ती येत आहे, याच्या मुलाची बहीण. मुलगा खाली राहील. त्याच्या मुला हा मुलगा आहे ना, त्याच्या मुलाची काय? बहीण. म्हणजे बहीण अशी राहील. बहीण ही माझी सासू आहे. कोणाची? रमाची. रमाची सासू आहे. तर सासू व्हासाठी काय करावं लागेल? पहिले रमाने लग्न करावं लागेल. रमाने लग्न करावं लागेल. कोणासोबत? हा? अरे हे सासू व्हासाठी रमाने लग्न करावं लागेल की नाही करावं लागेल? कोणाला? हिच्या पोराशी. येस ऑर नो? क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर हा जो पती आहे रमाचा, हिचा पोरगा हो, हे कोणाची पोरगी हो? या व्यक्तीची. येस ऑर नो? तर हे म्हणजे वडील तिचा, हे आई याची. बरोबर आहे ना? येस ऑर नो? तर पोरीचा पोरगा कोण लागते? पोरीचा पोरगा कोण लागते? नातू. येस ऑर नो? पोरीचा पोरगा 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 कोण? नातू ना का नात? नात म्हणजे पोरगी, नातू म्हणजे पोरगा. नातू कोण लागते? हा कोण लागते? नातू. ना कोण लागेल मग? आजोबा ना. यस ऑर नो? क्लियर. चलो आगे बढ़ते हैं. कन्फ्युजन करताय काय? कन्फ्युजन करायसारखं इथं काहीच नाही. हे रमा गेली ना, हे फक्त असं लिहितो आपण. रमा जिथे येते ते नंतर लिहायला लागेल. असं लिहिल्याशिवाय कसं कनेक्ट करता येईल? नाही ना? समोर जाऊ. एका व्यक्तीकडे पाहून दीपक म्हणाला. एका व्यक्तीकडे पाहून दीपक म्हणाला. का म्हणाला दीपक? दीपक म्हणाला, याच्या एकुलत्या एक भावाचे वडील. याच्या एकुलत्या एक भावाचे वडील याच्या एकुलत्या एक भावाचे वडील माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहे. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहे. तर दीपक व त्या व्यक्तीचे नाते काय? लवकर लवकर सांगा.
दीपक व त्या व्यक्तीचे नाते काय? दीपक व त्या व्यक्तीचे नाते. दीपक कोण लागते? आणि जो व्यक्ती काय लागते? वडील. भाऊ आता काय? चुकीचं आहे. कौन देगा आंसर? कौन देगा आंसर भाई? बताओ जल्दी यार. बताओ बेटा. थम व्हेरी गुड सर. चलो देखते हैं इसको. हाँ बरोबर है. चलो देखते हैं इसको. एका व्यक्तीकडे पाहून दीपक म्हणाला. एका व्यक्तीकडे पाहून का म्हणाला? दीपक म्हणाला. का म्हणाला दीपक? का म्हणाला का तो? दीपक म्हणाला. कोण म्हणाला? दीपक म्हणाला. कोणाकडे पाहून? एका व्यक्तीकडे पाहून. तर व्यक्ती येथे लिहू आपण. यस और नो. दीपक कुठे आहे माहित नाही, पण सध्या तो असं म्हणत आहे. ओके. व्यक्तीकडे पाहून म्हणाला. का म्हणाला? का म्हणाला? याच्या म्हणजे याच्या बाप आणि मुलगा. चुकीचं. याच्या एकुलत्या एक भावाचे वडील. याचा एकुलता एक भाऊ. जसं नो समजा आम्ही दोघं जण आहोत. माझा एकुलता एक भाऊ आहे तो. यस और नो? यस और नो? यस और नो. याच्या एकुलत्या एक भावाचे. याच्या एकुलत्या एक भावाचे म्हणजे हा भाऊ. भाऊ. यस और नो? कोणा या व्यक्तीचा भाऊ का नो? या जो कोणी असेल तो. यस और नो? डायग्राम आपल्याला एवढं कळलं म्हणताय. यस और नो? भावाचे. का? भावाचे वडील. भावाचे वडील. लक्ष द्या, लक्ष द्या. लिहा नको. वडील. तर म्हणजे या व्यक्तीचे वडील हो. यस और नो? वडील. हे पण झाला भावाचे वडील. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. माझ्या मुलीच्या म्हणजे दीपकच्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. यस और नो? दीपकच्या मुलीच्या वडिलांचे वडील. दीपकच्या एक मिनिट. दीपकच्या मुलीच्या म्हणजे दीपकच्या वडिलांचे वडील. यस और नो? आहे. दीपकच्या वडिलांचे म्हणजे माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहे. हा वडील आहे कोणाच्या? येतं समजा मी दीपक लिहिले. दीपकच्या मुलीच्या वडिलांचे. तर दीपक असो ना वडील तो. हा मदरला दीपक असो ना. दीपकच्या मुलीच्या वडिलांचे वडील. हे गाव होता. मुलगा म्हणजे वडील मुलगा वडील. सब्र करो आंसर आएगा. ठीक आहे आंसर आएगा. बघा का म्हणते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील म्हणजे दीपकच्या मुलीच्या वडिलांचे वडील. याच्याबद्दल कोणत्या येईल तुम्हाला वडील? यस और नो? क्लियर आहे ना? माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील कोण लागेल? आजोबा लागेल इथे सध्या. यस और नो? ओके. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. पण या व्यक्ती माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील हा आहे. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील हा आहे. यस और नो? तर हा व्यक्तीला भाऊ किती? एकच आहे. म्हणजे हा जो भाऊ आहे तो दीपक हो. यस और नो? दीपक हो. आणि दीपकची मुलगी. आता मला स्टेटमेंट. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहे का नाही आहे? म्हणजे हे दोघं हे व्यक्ती आणि दीपक कोण भाऊ हो. यस और नो? यस और नो? नाही समजला? नाही समजला? काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा सोडूया. स्टेटमेंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कन्फ्युजन होतं का नाही? कन्फ्युजन नाही होत. लक्ष द्या. तर दीपक म्हणाला. का म्हणाला दीपक? एका व्यक्तीकडे पाहून म्हणाला. व्यक्ती लिहू येतं. यस और नो? व्यक्तीकडे पाहून म्हणाला.
का म्हणाला की याच्या भावाच्या, हे याचा भाऊ, भावाच्या भाऊ, हा वडील का एकुलत्या एक भावाचे वडील, दीपक म्हणा याच्या एकुलत्या एक भावाचे वडील, वडील येतं नाही वडील ना, वडील हे माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहे, माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहे, हे माझ्या मुलीच्या, समजा मी इथं स्किप करतो आहे हा, माझ्या एक हा डायग्राम मी इकडे काढतो म्हणजे समजून जाईल. माझ्या कोणाच्या, माझ्या म्हणजे कोण, दीपकच्या, येथेच काढतो. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील, हा वडील आणि हा वडील सेम आहे, येस आर नो. समजा याले मी इकडे आणतो, लक्ष द्या, याले मी इकडे आणतो, डन. हा सोन सेम मला, येस आर नो. मग दीपक येथे खालता येईल, येस आर नो. मुलगी त्याची खालता येईल, येस आर नो, येस आर नो. हा वडील याचाही हो, हा वडील याचाही हो, हा वडील याचाही हो, येस आर नो. पण याले भाऊ किती आहे, एक. मग हाच तो भाऊ हो जो मेल्यामध्ये हरवलेला होता, येस आर नो. समजा आहे थोडा ओके. समजलं ना. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील, माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील, येस आर नो. हा स्टेटमेंट पहा, माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील, म्हणजे तो स्वतःबद्दल बोलताय ना. माझ्या मुलीचा वडील कोण आहे, मग मीच हो ना. माझ्या मुलीचा वडील कोण आहे, मीच ना. तर माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील कोण आहे, माझा बाप, येस आर नो. क्लियर आहे का नाही आहे, डन. चलो डोक्याच्या वर गेला, बरोबर आहे, लेवल स्टेट आहे. चलो आगे बढ़ते. अरे त्या दीपक व त्या व्यक्तीचे नाते काय, हा व्यक्ती आणि हा दीपक का लागते, मग झालं ना, हाच उत्तर. हा साहिल समजला का, कन्फर्म समजला. राकेशजी, माझ्या वडिलांचे वडील, माझ्या वडिलांचे वडील, मला आजोबा, माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील, मले कोण लागा, बाप, माझ्या पुरीले का लागा, आजोबा, येस आर नो. माझ्या मुलीचा मुलगा, मले कोण लागा, नातू, येस आर नो, येस आर नो. माझ्या मुलीचा मुलगा मले कोण लागते, नातू. माझ्या मुलीचा मुलगा नातू, माझ्या मुलीचा मुलगा, सर्वांना म्हणजे नातूचा नातू, म्हणजे कोणता नातू, त्याचे नाव आहे का तरी चांगला, पट नातू का, पट नातू, अपन नातू, डन ना. चलो आगे बढ़ते हैं क्या, समझला का विनोद. क्लास मध्ये कौन रे, हाँ क्या, रीटा मनाली, रीटा म्हणाली, काल मला जी मुलगी समुद्र किनाऱ्यावर भेटली, काल मला जी मुलगी समुद्र किनाऱ्यावर भेटली, समुद्र किनाऱ्यावर भेटली, ती माझ्या आईच्या दिराची लहान मुलगी आहे. माझ्या
ती माझ्या आईच्या दीराची दीर दीर नाही माहिती आहे का? देवरची दीराची लहान मुलगी आहे. तर रिटा व त्या मुलीचे नाते सांगा. चुलत बहीण इट इज राईट आन्सर. दीराची लहान मुलगी आहे. तर रिटा व त्या मुलीचे नाते काय? चुलत बहीण पुतणी म्हणते का? रिटाच्या देवरची मुलगी कोणी म्हणताय? ती माझ्या आईच्या दीराची लहान मुलगी आहे. माझ्या आईच्या दीराची लहान मुलगी तर मला चुलत बहीण लागेल ना? येस ऑर नो? दीर म्हणजे माझा काका होईल ना मग? येस ऑर नो? नाही होईल का काका? दीर म्हणजे मोठा की लहान? लहान ना? लहान ना दीर म्हणजे काका नाही तर मोठे बाप लागला असता. बरोबर आहे का नाही आहे? मोठे बाबाले का म्हणते मग? अरे दीरले म्हणजे काकाले दीर म्हणते, मोठे बाबाले का म्हणते? बासरा. येताना लक्ष्मीकांतचे बासरा. बासरा म्हणजे बरोबर आहे. बासरा म्हणजे बरोबर आहे. ऐकतो मी बासरा. साई सासू म्हणजे काय माहित झालं ना? का होते सासू म्हणजे? बायकोची आई म्हणजे सासू. चला रीटा म्हणाली समजलं नाही तुम्हाला? चला आगे बढ़ते. बघा रीटा म्हणाली काल मला जी मुलगी समुद्र किनाऱ्यावर भेटली ती माझ्या. लक्ष द्या. रीटा म्हणाली का म्हणाली? एका मुलीबद्दल म्हणाली. हे मुलगी आहे ती. येस ऑर नो? तर ही माझ्या म्हणजे हिच्या. येस ऑर नो? हिच्या. ही माझ्या आईच्या. आई येतं देऊ आईच्या दीराची. दीर म्हणजे दोन्ही समानच राहील ना दीर? येस ऑर नो? येस ऑर नो? आता भाऊ नाही लिहित दीर. दीर म्हणजे समजते तुम्हाला? दीर म्हणजे देवर. येस ऑर नो? नवऱ्याचा लहान भाऊ म्हणजे दीर. येस ऑर नो? दीर समजलं का? दीर हे एका जनरेशनचे राहील ना? एका जनरेशनचे राहील नाही का दीर? दीर आणि माझी आई एका जनरेशनचे नाही राहील का? ना भासरा आहे एका जनरेशनचे आणि माझा बाप एका जनरेशनचा. जनरेशन म्हणजे समजते ना? तुम्ही आणि मी एका जनरेशनचे आहे. येस ऑर नो? माझा बाप, माझी आई, माझ्या आईचा दीर, माझ्या आईचा भासरा सर्व एका जनरेशनचे. येस ऑर नो? समजलं का? समजलं राकेश? दीर म्हणजे अरे दीर म्हणजे देवरची. अरे वे तो चली मैं अपनी देवर की बारात लेके तो गाना ऐकले का नाही ऐकले? तुझी का? तुझी बहिणी तुले का? त्याला माहित असेल तू मजा करत असेल. बरं
हम आपके हैं कोण पिक्चर पाहिला त्याचं सलमान खान त्या हिरोनीचा देवर राहते याचा ना मनीष गोयल सलमान खानचा भाऊ राहते मनीष बहल पवनजी मनीष बहल हम आपके हैं कोण पिक्चर नाही पाहिले का तुम्ही समजा ना हा सांगा 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 दीर ओके दीर ओके ओके ना रीटा म्हणाली काल मला जी मुलगी समुद्रकिना भेटली ती माझ्या आईच्या दीराची लहान मुलगी आहे म्हणजे मुलगी आहे याची यस और नो हे मुलगी आहे का नाही याची अरे ह्या दीराची मुलगी आहे ना का ओके ओके तर हे रीटाची आई हो यस और नो हा दीर हो याच्या हे कोण लागेल काका काका लागेल ना काका काकाची मुलगी चुलत बहीण यस और नो समजलं का नाही समजलं चुलत बहीण ओके ओके आगे बढ़ते हैं या मोहिनी माधुरीला म्हणाली मोहिनी माधुरीला म्हणाली का म्हणाली मोहिनी माधुरीला तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत व माझी आजी सख्या बहिणी आहेत तर मोहिनीची आजी माधुरीच्या वडिलांची कोण तर मोहिनी आजी माधुरीच्या वडिलांची कोण विचार करा मावशी बरोबर आहे मावशी बरोबर मोहिनीची आजी माधुरीच्या वडिलांची मावशी आलं का तुला असे रे डन हा तुमचा विनोद आणि आलं सोडण्याची गरज नाही ना समोर जाऊन नाही सर मावशी आली हा पवनजी नाही आला का हा साहेब हा मोहिनी माधुरीला म्हणाली कोण म्हणाली मोहिनी कोणाला म्हणाली माधुरी येत आहे यस और नो माधुरीला म्हणाली का म्हणाली तुझ्या वडिलांची आई म्हणजे माधुरीच्या वडिलांची आई यस और नो माधुरीचे वडील येते आणि माधुरीच्या वडिलांची आई येते यस और नो ही माझी आजी आहे ही माझी आजी आहे आजी म्हणजे हे डायरेक्ट येतच ना हे दोन्ही सेम आहे
असं काढण्यापेक्षा आपण असं काढून टाकू ना डायरेक्ट. येस ऑर नो? येस ऑर नो? तुझ्या वडिलांची आई हे माझी आजी आहे. काय आहे? आजी आहे. आजी हे माझी आजी. माझी आजी सख्या बहिणी आहे. माझी आजी नाही आहे. माझी आजी सख्या बहिणी आहे. येस ऑर नो? माझी आजी सख्या बहिणी आहे. म्हणजे तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहे. म्हणजे हे दोघं सख्या बहिणी आहेत. येस ऑर नो? बहिणी म्हणजे सेम जनरेशन. येस ऑर नो? ओके. तर मोहनची आजी, मोहिनीची आजी, मोहिनीची आजी, आजी माधुरीच्या वडिलांची कोण? म्हणजे माधुरीचे वडील येते आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? हे माधुरीचे वडील हे आहे. वडिलांची आई आहे. आईची एक बहीण आहे. मोठी बहीण असेल तर मोठी आई, लहान असेल तर मावशी. येस ऑर नो? मावशी काय समजलं? कोणची धन्ना चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? हाँ आगे बढ़ते हैं. झालं ना? चलो आगे बढ़. हा क्वेश्चन तुम्ही सोडवा आता. एका स्त्रीकडे बोट दाखवून राहुल म्हणाला, हा? एका स्त्रीकडे बोट दाखवून राहुल म्हणाला, का म्हणाला? हिच्या मामाची एकुलती एक बहीण, हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. तर ती स्त्री राहुलची कोण? तर ती स्त्री राहुलची कोण? दोन्ही नाही. दोन्ही नाही. ते स्त्री म्हणताय ना. मेवणी ठीक आहे, पण मेवणी नाही तर अजिबात ब्लेंडर झाला ना. मेवणी चूक आहे. वही लागते सर. वही. कोणती सच्ची की तुला? सच्ची लागते. सच्ची. हाँ. व्हेरी गुड. कारण का एक लोटा एक पराठा. हाँ, एक लोटा. वही. आला विनोद. वही. विचार करा. तर पहिले वही. पहिला सच्ची तुला. चुला. हाँ? प्रश्न वाचा समजा. या स्त्रीची गावची सख्खी म्हणजे एकच. साई. आला? किती काय लागलं? रोशनी मॅडम. चलो ओके ठीक आहे. आना सोडो. हाँ? एका स्त्रीकडे बोट दाखवून राहुल म्हणाला. कोण म्हणाला? राहुल. राहुल येते लिहू. यस ऑर नो? का म्हणाला राहुल? स्त्रीकडे बोट दाखवून. या स्त्रीकडे म्हणाला ना बोट दाखवून. हे जे स्त्री आहे, ही ही काम दे.
हिच्या मामाची, राहुल म्हणाला हिच्या मामाची, हिच्या मामाची, हिच्या मामा, मामा म्हणजे आईचा भाऊ. एक तर समजा हिची आई आहे आणि हा हिचा मामा, याचा अर्थ हे भाऊ बहीण पाहिजे की नाही पाहिजे, याचा अर्थ हिच्या मामा, मामाची एकुलती एक काय म्हणताय, हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आहे, हिच्या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे हे सो ही माझी आहे, राहुलची आई आहे, हे सर नो. आता किती इझी होता, राहुलची आई ना या स्त्रीची आई एकच हो, हे भाऊ बहीण हो, सबके. नाही समजला, पुन्हा एकदा सांगू हा, समजलं ना. चला एक या टाइपचा शेवटचा क्वेश्चन समजला ना, या टाइपचे क्वेश्चन समजलं का नाही. शेवटचा क्वेश्चन घ्या, लिहा. एका चोराला पोलीस पकडून नेत होते, एका चोराला पोलीस पकडून नेत होते, एका चोराला पोलीस पकडून नेत होते, तेव्हा एका स्त्रीने चोराला सोडून देण्याची विनंती केली, तेव्हा एका स्त्रीने चोराला सोडून देण्याची विनंती केली. पकडून नेत होते तेव्हा एका स्त्रीने चोराला सोडून देण्याची विनंती केली. फालतू प्रश्न दिला एवढा, विनंती केली. ओके झालं का. एका स्त्रीने चोराला सोडून देण्याची विनंती केली, विनंती केली झालं. पोलिसांनी त्या स्त्रीला नाते विचारले, पोलिसांनी त्या स्त्रीला नाते विचारले. झालं. तेव्हा ती स्त्री चोराकडे बोट दाखवून म्हणाली, तेव्हा स्त्री त्या चोराकडे बोट दाखवून म्हणाली, ओके. पोलिसांनी त्या स्त्रीला नाते विचारले, तेव्हा ती स्त्री चोराकडे बोट दाखवून म्हणाली, चला याचे मामा, याचे मामा म्हणजे कोणाचे, चोराचे ना मामा, माझ्या मामाला, याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे, याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे, याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे. तर त्या स्त्रीचे त्या चोराशी नाते काय. भाऊचा मुलगा त्याला काय, त्या स्त्री, तर त्या स्त्रीचे त्या चोराशी नाते काय. चुकीचं आहे काय, चुकीचं आहे काय नाही. याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे, याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे. याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे, याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे. तर त्या स्त्रीचे त्या चोराशी का नाते आहे.